आपण शिगाव करतो आणि आमचे मित्र हनुमंत किसन फरांदे यांच्या माध्यमातून जो विषय समोर आला तो विषय आपल्याशी थोडासा अवगत करणं आवश्यक वाटतं, कारण ही शासनाची जमीन आहे. शासनाच्या जमिनीवरती कशा पद्धतीने पारदर्शी कारभार व्हायला पाहिजे ते लोकांची समोर यायला पाहिजे, परंतु ते कसं घडवलं जातं हा विषय. हनुमंत किसन फरांदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दाखल केला आणि त्या अर्जामध्ये सरकारी मालकीची जमीन जी सदर बाजार सातारामध्ये गट नंबर 515 आणि 516 ही जमीन जी आहे त्या ठिकाणी सातारा क्लब पूर्वीचा आणि आत्ता नवीन झालेला सातारा क्लब फोरम हा खाजगी क्लब याच्या संदर्भातला विषय समोर आला आणि म्हणून सातारा क्लब फोरम या खाजगी संस्थेला सरकारच्या जागेवरती तो क्लब नोंदणीकृत करण्यासाठी कोणत्या अधिकाराने आदेश दिला किंवा मान्यता दिली, संमती दिली किंवा शासनाची ना हरकत दिली ह्याची माहिती मागितली आणि त्याच्यामध्ये गट नंबर मेन्शन केलेला होता आणि सातारा क्लब फोरम हा किती तारखेला रजिस्टर झाला ROC पुणे येते हेही त्याच्यात नमूद केलं. अपेक्षित असं होतं की एक तर त्याचं उत्तर ज्या पद्धतीने यायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं आलं नाही आणि त्याचं उत्तर जे आलं ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो. सदर बाजार येथील गट नंबर 515 व 516 या शासन मालकीच्या जमिनीवरती खाजगी संस्था या नावाने दिनांक 6/1/2023 रोजी ROC पुणे येथे नोंदवण्यात आला. सदरची संस्था ही खाजगी असून शासन मालकीच्या जमिनीवरती राज्य शासन तसेच आपल्या कार्यालयामार्फत कोणी परवानगी सहमती दिली याची माहिती न्यायालयीन कामासाठी आवश्यक आहे असा अर्ज केलेला होता. याबाबत सविस्तर माहितीची मागणी आपण केलेली आहे. आपण मागणी केलेली माहिती ही प्रश्नार्थक स्वरूपाची दिसून येत आहे. माहिती अधिकार अधिनियम कलम 2 अन्वये उपलब्ध माहिती देण्याबाबत तरतूद आहे. त्यामुळे प्रश्नार्थक स्वरूपाची माहिती आपणास देता येणार नाही, तरी आपण सदर संचिकेमधील आदेश क्रमांक व दिनांक नमूद करून मर्जीत फेरअर्ज करावा. सबब आपला विषयांकित अर्ज निकाली ठेवण्यात आला. आपण जो अर्ज त्यांना केलेला होता तो अर्ज आहे. हा तो अर्ज हा हनुमंत किसन फरांदे यांनी 27/4/2026 ला केला होता. अर्जात मागणी अशी केली होती. अर्जदार हे सातारा क्लब फोरमचे सभासद असताना मार्च 2019 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष सातारा क्लब यांनी अर्जदार यांच्या संदर्भात सभासदता रद्द केले असे पत्र माहिती अधिकार खंडपीठ पुणे यांच्याकडून प्राप्त झाले. सदर आदेश पारित होण्यापूर्वी तक्रारी अर्जाची चौकशी, अर्ज, जबाब तसेच सदरचा आदेश अर्जदार यांना मिळाल्याची पोच याची माहिती व कागदपत्रे न्यायालयीन कामासाठी आवश्यक आहेत अशी मागणी. असे 2 अर्ज केले होते. दुसरा अर्ज जो मगाशी मी म्हणालो की अर्जदार यांना पुणे खंडपीठ येथून फेब्रुवारी 26 मध्ये मिळाली सदर आदेश करण्यापूर्वी तक्रारी अर्ज, चौकशी, जबाब यांना सादर करण्याची विनंती केली असा एक विषय होता. आणि सातारा क्लब सातारा फोरम हा नोंदणीकृत कसा झाला, काय झाला या संदर्भातला सुद्धा तपशील माहितीच्या अधिकाराने मांडवला. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं त्यांनी अशी दिलेली की हे एखाद्या अर्ज निकाली ठेवला आणि फेर अर्ज करावा आणि दुसरा अर्ज ज्याच्यामध्ये श्वेता सिंगल मॅडमचा संदर्भ येतो. सातारा क्लब फोरमचे सभासद हनुमंत किसन फरांदे मात्र 2019 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष सातारा क्लब यांनी अर्ज यांच्या संदर्भात सभासद रद्द केल्याचे पत्र माहिती अधिकाराने खंडपीठ पुणे यांच्याकडून प्राप्त झाले. सदर आदेश पारित होण्यापूर्वी तक्रारीची चौकशी, अर्ज, जबाब तसेच सदरचा आदेश अर्जदारांना मिळाल्याची पोहोच याची माहिती व कागदपत्रे न्यायालयीन कामासाठी आवश्यक असलेली माहिती आपण मागणी केली. त्यानुसार आपण अर्जाचे अवलोकन केले असता या कार्यालयाकडून पारित जमीन मंजूर आदेश किंवा SR नंबर याचा उल्लेख उहापोह आपल्या अर्जात दिसून येत नाही. त्यामुळे उक्त संदर्भात अर्जाने आपली मागणी केलेली माहिती या अभिलेखात शोध घेता येत नाही. आपण जमीन मंजूर आदेश किंवा SR नमूद करून मर्जीदार फेरअर्ज सादर करावा. आपला अर्ज निकाली करावा. हनुमंत किसन फरांदे यांनी सातारा क्लब सातारा याचं नाव नमूद करून सातारा क्लब फोरम ही 6/1/2023 रोजी ROC पुणे येथे गट क्रमांक 515 आणि 516 वरती
नोंदणीकृत झालेली आहे, ती जमीन शासनाची आहे अशी माहिती उपलब्ध करून दिली असताना जिल्हाधिकाऱ्याकडून हे उत्तर आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही SR क्रमांक दिलेला नाही, ह्याच्यात तुम्ही मंजुरी आदेश दिलेला नाही. आम्ही मागणी काय केली की शासनानं त्यांना कुठली मंजुरी दिली का ती द्यावी, जिल्हाधिकाऱ्याकडून कुठली ना हरकत आहे का ती द्यावी. तर यांचं उत्तर की तुमची मागणी प्रश्नार्थक स्वरूपाची. याचाच अर्थ हा स्पष्ट निघतो की शासन मालकीच्या जमिनीवरती खाजगी संस्था उभी करायला शासनानं परवानगी दिलीच कशी काय, आणि जर का दिली असेल तर त्याची चौकशीची मागणी केलेली होती ती का दिली. याचाच अर्थ ही माहिती दडवण्याचं काम चालू आणि हा विषय अतिशय गंभीर आहे. कारण शासकीय मालकीच्या जमिनीवरती एक संस्था खाजगी रजिस्टर होते, ती संस्था दुसऱ्या नावाने दारूचं लायसन्स असताना तिथं दारू विक्री करते. त्याच्यानंतर तक्रारी अर्ज केले जातात, त्या तक्रारीच्या अर्जाच्या माध्यमातून त्या संस्थेचे सचिव हे ते लायसन्स रद्द करायचा अर्ज देतात. पुन्हा त्याच्यामध्ये पैसे भरायचा विषय येतो. चाललंय काय? शेतकऱ्यांना खायला अन्न नाही आणि इथं शासनाच्या जमिनीवरती दारू विक्रीचा धंदा केला जातो. हा विषय अतिशय गंभीर आहे. आणि सातारा क्लब सातारा किंवा सातारा क्लब फोरम हा खेळण्यासाठी जर का असेल तर तिथं फायद्याचे धंदे कसे काय केले जातात. त्यामुळे कलम 8 प्रमाणे त्याला तशी परवानगी नाही. आणि या संदर्भात संस्थेचे जे कोणी सचिव असतील त्यांनी ROC पुढे येते स्वतःच्या कैफियतीमध्येच नमूद केलेलं आहे की हो आम्ही तिथं दारू विक्री करत होतो. एवढाच निर्माण होतो की शासनाच्या जमिनीवरती खाजगी संस्था कशी उभी राहिली आणि खाजगी संस्थेला दारू विक्री करायचं लायसन्स दिलं कसं, असा विषय. हा सगळा विषय आपण थोडा मी हा मांडलेला आहे. ही व्यक्ती व्हिक्टीम आहे. या व्यक्तीच्या संदर्भात त्याचं सभासदत्व कुठलीही चौकशी न करता, त्याला कुठलीही तक्रारी अर्जाची माहिती न देता, त्याला कुठल्याही आदेशाची प्रत न देता 1 फाईन मॉर्निंग यांचं सभासदत्व रद्द केलं. आणि त्या संदर्भात या सगळ्या गोष्टी कशा बेकायदेशीर आहेत म्हणून सातारा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली. त्या तक्रारीचं उत्तर असं आलं की हा विषय जो आहे तो फौजदारी गुन्ह्याच्या स्वरूपात येत नाही, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तुम्ही त्याची कारवाई. पैसे कुठलेही लायसन्स नसताना मोडायचे. 850 सभासद आहे. हाच सातारा क्लब पूर्वीचा माहितीच्या अधिकाराकडे जेव्हा माहिती घेतली त्यावेळेला हा नोंदणीकृतच नाही म्हणूनची माहिती समोर आली. आणि हे नुसतंच माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त नाही झालं तर दस्तूरखुद्द सातारा क्लबचे सचिव आहेत ना त्यांनीच मान्य केले लेखी की हो हा क्लब रजिस्टर नाही. मग आता प्रश्न निर्माण होतो की जो क्लब रजिस्टर नव्हता तर त्याच्या 500-700 लोकांचे पैसे घेतले कसे काय, त्या पैशाचा ऑडिट का नाही, त्या पैशाचा लेखाजोखा का नाही समोर आला. पण ही रक्कम काय बारकी नाही, करोडो रुपयातली रक्कम. आणि या गोष्टीकडे जर का सातारकरांनी जर का गांभीर्यानं लक्ष दिलं तर प्रशासनालाही कळेल की आपण कसं योग्य वागलं पाहिजे. ते चुकीचं वागतायत असं माझं म्हणणं नाही आहे, परंतु चुका जर का समोर येत असतील तर त्या दुरुस्त करत असेल तर दुरुस्त करा. पण शासनाच्या जमिनीचा गैरवापर करू. तरी माझं या ठिकाणी आपणास नम्र निवेदन आहे. आज ही व्यक्ती अन्यायग्रस्त आहे, पैसे भरलेले आणि त्यांना कुठलीही चौकशी न करता क्लबमधून काढून टाकलेले. त्या संदर्भात न्यायालयीन लढासुद्धा चालू आहे. या सर्व गोष्टी न्यायालयासमोर येणार आहेत. परंतु माहितीच्या अधिकाराखाली काय कारभार चालतो हे सातारकरांच्या समोर यावं, लक्षात यावं म्हणून सगळी पत्रकार परिषदेने त्या माध्यमातून आपल्यासमोर सांगतो. कधी तुम्ही पैसे भरले? हां, पैसे कधी भरले? सभासद कधी? 2003. किती भरले? 35,000.
प्रस्तुत सभासद fee का? त्यावेळी होते 2020 वार्षिक. आता किती नाही लाईफ मेंबर आता 5,90,000 झाला. कोणाला सभासद होता येतं त्या क्लबचं? क्रायटेरिया काय आहे? सातारा क्लबचं कोणाला सभासद होता येतं का साताऱ्यातल्या माणसांना? नाही ते पैसे द्यायचे. तोच विषय अडचणीचा आहे ना. क्लब रजिस्टर केला कशासाठी आणि जर का रजिस्टर केला असेल तर त्याची सभासदाची फी एवढी आकारायची यांना अधिकार दिला कोण? महालक्ष्मी बनवाडून क्लबची पण एवढी फी नाही. नाही, सांगलीला तेवढी फी नाही. जर नोंदणीकृत नसेल तर मग फी कशावर नाही, तो 6/1/2023 पर्यंत नोंदणीकृतच नव्हता. म्हणजे असं त्यांनीच कबूलनामा दिला. आता 6/1/2023 तो ROC पुढे येते खाजगी कंपनी कायद्याखाली तो कलम 8 प्रमाणे नोंदणीकृत झाला आणि त्याच्यामध्ये फायदेशीर धंदा करता येत नाही अशी त्याची कंडिशन आहे. तर दस्तूरखुर्द यांचे सचिवच म्हणतात की हो आम्ही दारू विक्री करतो इथं, आम्ही हॉटेल चालवतो. मुळात प्रश्न हाच आहे की शासकीय जमिनीवरती कलेक्टर साहेबांनी खाजगी कंपनी नोंदणीकृत करायला संमती दिलीच कशी आणि जर का दिली होती तर ती माहिती का नाही दिली जात आम्हाला असं विषय. तुमचं सभासदत्व का रद्द करणार? त्यांचं सभासदांना हेच सांगतील का रद्द करण्यात चौकशी नाही, तक्रारी अर्ज नाही, नोटीस नाही, त्यांची कैफियत नाही, यांचा जबाब नाही आणि यांच्यावरती नुसते तोंडी आदेश केले की तुमच्या विरुद्ध एका महिलेने तक्रार केलेली आहे त्याची चौकशी करण्यात येते. अर्ज नाही, कुठली महिला आहे समोर नाही. जर विनयभंगाची केस होती तर ह्यांना चौकशी करायचे अधिकार कोणी दिले? पोलीस स्टेशन आहे ना, त्या महिलेने पोलीस स्टेशनवर त्यांच्यावरती फिर्याद करावी ना. हे सगळं खोटं आहे. पण हे कोणाच्या सांगणं नव्हतं याचं. ते आता कोण पदाधिकारी असेल त्यांच्या सांगण्यावर. कोण पण कारण हे आवाज उठवत आहेत ना की तुम्ही निविदा काढल्या का, तिथलं जे फर्निचर आहे त्या फर्निचरची तुम्ही आम्हाला माहिती द्या, तिथं जे AC लावले ते AC कुठे आहे. मग काय ह्यालाच बाहेर काढायचं. हॉटेल कोण चालवतं? हॉटेल जे आय थिंक आता पुढे माहिती आहे पण ते पल म्हणून जे हॉटेल आहे त्यांना चालवायला दिलं होतं ते आता बंद आहे. ब्लॅक पल दारूचं लायसन्स त्याने बंद आहे आणि दारूचं लायसन्स सुद्धा सातारा क्लब फोरमच्या नावाने नव्हतं, ते रद्द झालेल्या नोंदणीकृत नसलेल्या संस्थेच्या नावाने एक्साईज डिपार्टमेंटने इश्यू केले. हे शोकांतिक आहे की जो क्लब नोंदणीकृत नाही त्याच्या नावाने लायसन्स दारू विक्रीचं. अरे मग तोच नियम बाकीच्या सगळ्यांना लोकांना लावा ना. चालू आहे कधी का बंद? आता बंद झालं ते. म्हणजे बंद केलं म्हणजे आम्ही तक्रार केली म्हणून ते बंद झालं. असे विषय. क्लबची स्थापना 1895 आहे, 130 वर्ष झाली ब्रिटिशांच्या काळात. ब्रिटिशांच्या काळामध्ये. तुम्ही म्हणता नोंदणी नाही, हे आता दारूचं प्रकरण निघालं म्हणून किंवा ह्या व्यक्तीनं काहीतरी हे केलं म्हणून ह्याच्या पाठीमागे पण अशा बऱ्याच घटना घडल्या होत्या. हो. बरोबर आहे. घडले असते. हा हा. मग ते कोणी तुमच्यासोबत आलेत का काय? आता सोबत कोण नाही, हे सोबत फक्त एकमेव व्यक्ती आणि जे आहेत ते छोपा पाठिंबा देतात. पुढे येत त्यांची- नाही. ते पुढे येत नाही कारण त्यांना भीती आहे की आपलं सभासद रद्द होईल. एक छत्री कारभार आहे. अशी किती आणि सभासद मुळात आता आणखीन एक प्रश्न काय म्हणतो, सभासद किती आहे? माझ्या माहितीप्रमाणे 850 सभासद. आता 850 सभासद तुम्ही गणित बघा, वर्षाला 14,000 रुपये मेंटेनन्सचा खर्च आहे. आता 18 केलं किती कॅल्क्युलेशन आहे बघा. तिची माहिती घेतली तर 25,000 रुपये आणि प्लस GST असं धरून काहीतरी 3,000 रुपये बरोबर आहे. ऑनलाईन दाखवत आहे 30,000. 30,000 रुपये 30,000 नॉन रिफंडेबल. हा ठीक आहे ना, असं हा. हे म्हणतात 35,000 रुपये घेतले. त्यावेळेला 2003 5 लाख रुपये
2003 साली झाले सभासद. लाईफ टाईम ओके, पण त्यांच्या वेबसाईटला अजून 25,000 दाखवत आहे. क्लबच्या. त्याला म्हणा तुम्ही 25,000 रुपये दाखवताय ना, हा 25,000ची पावती द्या आणि 5 लाख रुपये माझ्या भावाकडनं दाखवतोय की 5 लाख रुपये मध्ये घ्या, अजून काय पाहिजे. वकील साहेब आता ते बरेच वर्ष फाईट करतात ह्या जे नियम बाह्य गोष्टी ज्या होतात क्लबमध्ये. कोर्ट तातडीने इंटरफेअर करून तुम्ही जर हे मुद्दे कोर्टापुढे निघाले, बरं. परंतु माहितीच्या अधिकाराखाली आपल्याला पुरावा मिळाल्याशिवाय कोर्टापुढे जाता येत. कोर्ट म्हणतं की आम्हाला कागद दाखवा. कोर्टाची काय बरोबरच आहे ना, काही पुरावा नसेल तर आपण काय बोलू शकतो. तोंडी पुरावा एवढी की महत्व नसणार. मग आता हे आपल्याला कागद मिळाले. हे काल 27 तारखेला काल आले ना, 2 तारखेला शनिवारी आले. आणि हे कागद बघितल्यानंतर आश्चर्यच पडलं की तुम्ही प्रश्नार्थक स्वरूपाची माहिती मागू शकता. हे उत्तरच चुकीचं आहे. आमची मागणी काय आहे की संमती किंवा ना हरकत किंवा जो काय आदेश केला असेल त्याची माहिती द्या. उत्तर काय यायला पाहिजे होतं की हा आदेश आहे, या आदेशाप्रमाणे असं मंजुरी दिली किंवा आदेशच नाही. दोन्हीपैकी एक काहीतरी उत्तर पाहिजे का नको. तुमची माहिती प्रश्नार्थक स्वरूपाची. पण आता विषय असा येतो की तुम्ही अपील करा म्हणते. मला माझ्या प्रश्नाला उत्तर मिळालेलं आहे. आता मी ठरवणार ना पक्षकाराच्या वतीने मी काय करायचं ते. मला माझ्या माहितीच्या अधिकाराचं उत्तर मिळाले. मी जाऊ शकतो आता न्यायालयात. मागे एक सभासदांना 3-4 वर्षापूर्वीच काढलेला विषय. शासनाकडून तुम्ही पगार घेता, तुम्हाला खाजगी संस्थेचा अध्यक्ष कसं काय होता येईल. आता ती खाजगी संस्था झाली ना, तुम्ही जागा अध्यक्ष कोणाची? शासनाची. गव्हर्नमेंटची जागा. सातबाराला शासनाचं नाव आहे. श्रीमंतांच्या आयाशीचे ठिकाण झालेले. काय करायचं, गरिबांनी पण व्याज साहेब, घालायला कलेक्टर त्यांच्या पॉवरमध्ये कार्यकारणी बरखास्त करू शकतात. करू शकता. मी तशी मागणी केली करेल. केलेली आहे, सगळं केलेलं आहे. फक्त आदेश बाकी आहे. एवढी मागणी केली, एवढी फाईट केली म्हणून दारूचं लायसन्स रद्द करण्याची वेळ आली. व्यवसाय करण्याबद्दल माझं अजिबात दुमत नाही. शासनाला निधी हा मिळालाच पाहिजे. मग तुम्ही सातारा क्लब साताराला जो न्याय लावता, जो नियम लावता, तो सर्वसामान्य जनतेला का लावत नाही. का ह्याला लायसन्स पाहिजे असेल तर 50-60 हरकती आणा, ना हरकती आणा, ग्रामपंचायत पैसे आणा, ते आणा, ते आणा. शासनाच्या ह्याच्या चुका झाल्या इथल्या लोकांच्या. त्या दडवण्यामागे गव्हर्नमेंटची म्हणजे शासकीय अधिकारी आहे ना, असू शकतं. त्यांच्या आडोशाने आणखी कुणी खाजगी गावी काम करते. पालकमंत्र्यांनी याच्यात गंभीर्याने लक्ष घातलं पाहिजे. सार्वजनिक बांधकामाचा विषय हा त्यात 80% सार्वजनिक गव्हर्नमेंटचे सगळे ऑफिसर्स आहेत ना, परंतु ते जे इथं नोकरी करतात त्या काळापुरते राहतात, परत जातात ना निवडतात. ते काय लाईफ मेंबर राहू शकत नाही. हा रिटायर झाल्यानंतर राहू शकतात, तो विषय वेगळा. परंतु हा विषय आहे की मूळ मुद्दा असताना शासनाच्या जमिनीवरती खाजगी संस्था नोंदणीकृत झालीच कशी. उद्या मला जर का घर बांधायचं म्हटलं तर ते केले नसेल प्रॉपर्टी तर तुम्हाला परमिशन नाही, याव नाही, त्याव नाही, त्याव नाही. याला प्रायव्हेट लिमिटेड झाली ना. काही खाजगी सातारा क्लब फोरम या नावाने खाजगी. त्याचा अर्ज कोणी केला होता प्रायव्हेट लिमिटेड. हेच क्लबचे पदाधिकारी ॲडव्होकेट कमलेश मिसाळ, त्याच्यानंतर कोण होते CSE शेखर सिंग, डुडी, विठ्ठल जाधव, ते कशा अर्ज करू शकतो? ह्यांच्यात करा तुम्ही दाखल. बरं शासनाकडून आले डुडी साहेबांची सही आहे किंवा कोणाची सही आहे, आरोसी काय म्हणणार हो चला आम्ही करतो. आरोसीला त्यांची फर्स्ट टाइम मिळाला संपला विषय. पण मुळात मुद्दा हा आहे, खाजगी संस्था रजिस्टर करायची का नाही करायची हा विषय नाहीच आहे. करा तुम्ही शासनाच्या जमिनीवरती का. फोरम हा रद्द करावा आणि तो पुन्हा सातारा क्लब सातारा या नावाने चालवावा. ती खाजगी संस्था नाही राहिली पाहिजे, ती सर्वसामान्य लोकांसाठी खुली झाली पाहिजे.
आणि त्याचे जे शासकीय शुल्क जे आहे, शासकीय बनायची जी फी आहे ती सर्वसामान्य लोकांना परवडणारी पाहिजे. का तुम्ही आम्ही त्याचे मेंबर होऊ शकत नाही? का आमच्या गावातल्या शेतकऱ्याला मेंबर होऊ शकत नाही? त्याला व्हायचं का नाही व्हायचं हा वेगळा आहे.